तर आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी गावचे शेतकरी महेश दरेकर यांच्या 3 एकरावरील शेतातील कांदा भिजला। जवळपास 300 गोणी कांद्याचा पावसामुळे चिखल झाला। वडिलांनी पिकवलेलं सोनं वेचण्यासाठी आता 6 वर्षांच्या मुलीसह कुटुंबाची धडपड सुरू आहे। दरेकर कुटुंबाची 5 महिन्यांची मेहनत पाण्यात गेली आहे। कांदा लागवडीसाठीचा 80 ते 90 हजारांचा खर्चही पाण्यात गेलाय। शाळेची फी भरतो, तुला नवी चप्पल घेतो, ट्रॅक्टर घेतो। आता आमचे कांदे पाऊस आता आमचे कांदे वाहून गेले साहेब, मला आमची तुम्ही मदत करा। हे बघा आमचे कांदे असे मला कोण मदत केली कशी गावात शाळेत। आमचा सगळा कांदा शेतात 3 एकर होता। त्याला खर्च सगळा मिळून 80-90 हजारापर्यंत झाला। खत, बियाणं, लावणं, मजुरी, सगळं त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही। पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती। सगळा शेतातच कांदा होता, शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे। आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे। त्याला आता आम्ही बोलणार तरी काय। आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या कांद्याची आम्हाला नुकसान भरपाई द्या तुम्ही। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून। योगेश, आपण बघतोय 300 गोणी कांदा, त्याचं संपूर्ण चिखल झालंय, मोठं नुकसान झालेलं आहे। काय अपडेट या संदर्भात? नक्कीच बीडच्या आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथे महेश बापूराव दरेकर या शेतकऱ्याने 3 एकर मध्ये आपल्या कांद्याचे पीक 5 महिन्यापूर्वी घेतलं होतं। मात्र बीड जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याला अवकाळी पावसाचे संकट पाहायला मिळत आहे आणि बीडच्या आष्टी तालुक्यातील बऱ्याच गावामध्ये पावसाने चांगल्या पद्धतीने झोडपल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याच पद्धतीने जे बापूराव दरेकर आहेत त्यांच्या देखील शेतामध्ये अवकाळी पावसाने फटका बसल्यानंतर अवकाळी पावसाच्या फटक्यामध्ये जो कांदा लावला होता, कांदा पिकाची लागवड केली होती, तो कांदा काढणीला आला होता। कांदा काढत असताना पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। म्हणजे त्यांचं बाळ आहे, मुलगी आहे, ती मुलगी देखील टाव पडताना पाहायला मिळत आहे। मग याच्यामधून असं दिसतंय की जर हातातोंडात झालेलं पीक गेलेलं आहे, मग आमची उपजीविका कशावर भागवायची, शाळेचा खर्च कशावर भागवायचा, तिची मुकली म्हणताना पाहायला मिळते। अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यामध्ये मोठा फटका बसलाय आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडात झालेलं पीक आता वायाला गेल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद योगेश, दिलेल्या सर्व अपडेटसाठी। निश्चितच या ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। ज्यावर शेतकरी पूर्णतः अवलंबून होता तोच कांदा आता अगदी मातीमोल झाला असल्याचं बघायला मिळत आहे। एकीकडे कांद्याला मध्येच भाव असतो, मध्येच नसतो, अशी परिस्थिती असताना जर अवकाळी पावसामुळे देखील शेतकऱ्याचं नुकसानच होत आहे तर निश्चितच यामुळे शेतकरी वैतागलेला आहे।